नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत देश-विदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. जगाच्या पाठीवरमध्ये सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत. ऑक्सफर्डच्या व्हॅक्सिन संदर्भातली भारतात या ऑक्सफर्ड कोरोना व्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली. या लसीच्या मानवी चाचणीला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं मंजुरी दिली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून देशात याच्यासाठीच्या चाचण्या आता सुरू झाल्या. अमेरिकेतल्या एका संस्थेनं 2020 या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनाची लस तयार करण्याचा दावा केलाय. वर्षाच्या अखेर अमेरिकेतल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेक्शन डिसीजच्या प्रमुखांनी याबद्दलची घोषणा केली. ऑक्टोबरमध्ये रशियात सर्वसामान्यांसाठी व्हॅक्सिनेशन उपलब्ध होईल असा दावा रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराशको यांनी केलाय. गमालिया इन्स्टिट्यूटनं कोरोनाच्या लसीबद्दलच्या सगळ्या चाचण्या पूर्ण केल्याचं त्यांनी म्हटलंय. सगळ्यात आधी डॉक्टर्स आणि शिक्षकांना ही लस दिली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना संदर्भात एक महत्त्वाचा इशारा दिलाय. कोरोनाचं संकट जगभरात आणखी अधिक काळ राहण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या 6 महिन्यात केलेल्या संशोधनानंतर हा इशारा देण्यात आलाय. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्याला आता 7 महिन्यांपासून अधिक काळ गेलेला आहे, पण हा धोका अधिक काळ राहील असा इशाराच आता जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कोरोनाचा कहर जगभरात वाढतोय. मेक्सिकोत कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्यात आता या आकडेवारीमध्ये मेक्सिको 3ऱ्या क्रमांकावर आहे. ब्रिटनपेक्षा मेक्सिकोत हा मृत्यूदर वाढत चालल्याचं कळतंय. चीनमध्ये कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी नव्या रुग्णांची नोंद अजूनही होतीये. चीनमध्ये गेल्या 24 तासात 43 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. बातमी पाकिस्तानमध्ये आपण बघणार आहोत. पाकिस्तानात देखील कोरोनाचा धोका वाढतोय. गेल्या 24 तासात पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या 553 नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5900 पर्यंत पोहोचली आहे. पाकिस्तानात 25,000हून अधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे, त्यामुळे तिथे निर्बंध लादले जात आहेत. पश्चिम ऑस्ट्रेलिया परिसरात रविवारी रात्रीपासून आता संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. मेलबर्न आणि व्हिक्टोरियाच्या इतर भागात कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी आता हे नवे निर्बंध लादले जात आहेत. ऑस्ट्रेलियात कोरोना बळींची संख्या वाढत चालली आहे. रविवारपासून काही भागात लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. काही राज्यांमध्ये संध्याकाळी 8 पासून पहाटे 5 पर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मेलबर्नच्या नागरिकांना त्यांच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरापर्यंतच खरेदीसाठी जाता येईल आणि व्यायाम करण्याची परवानगीही त्यांना देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे राज्यभरातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलंय. पाळणाघराची सुविधा देखील आता अजूनही बंद आहे. ऑस्ट्रेलियाचं व्हिक्टोरिया राज्य हॉटस्पॉट बनलं आहे आता कोरोनाचं, कारण कोरोनाचा धोका इथे कमी करण्यासाठी इथले व्यवसायही आता बंद करण्यात आलेत. मेलबर्नमध्ये देखील जनजीवन या कोरोनामुळे विस्कळीत झालंय. व्हिक्टोरियामध्ये कोरोनाच्या 429 नव्या रुग्णांची गेल्या 24 तासात नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी या दरम्यान एक महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोना हॉटस्पॉट भागातल्या कर्मचाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन करून घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. या कर्मचाऱ्यांना योग्य पगार दिला जाईल असं देखील पंतप्रधानांनी म्हटलंय. मेलबर्नमध्ये कोरोनाचा कहर वाढतोय आणि याच पार्श्वभूमीवर व्हिक्टोरिया सरकारनं मेलबर्नमध्ये आपत्ती म्हणजे राष्ट्रीय आपत्ती देखील घोषित केली आहे. बातमी आहे व्हिएतनामची. कोरोनाचा धोका वाढला आहे, त्यामुळे तिथे लॉकडाऊन करण्यात आलं. राजधानीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. येथे लॉकडाऊनची अंमलबजावणी त्यामुळे केली जाते. व्यवसाय आणि धार्मिक कार्यक्रमावर इथे बंदी घालण्यात आली आहे. मेक्सिकोमध्ये कुर्नाकोवा इथे चर्चमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उपस्थित लोकांचं इथे टेम्परेचर चेकिंग अर्थात तापमान तपासणी करण्यात आली आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यात आलं. कोरोना प्रादुर्भावामुळे कार्यक्रमांवर आतापर्यंत बंदी घालण्यात आली होती, पण यानंतर चर्च पुन्हा सुरू झालेत आणि त्यानंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे अमेरिका सर्वाधिक संक्रमित आहे. शाळा सुरू होण्याबद्दल तिकडे चर्चा रंगतायत. अनेक पालकांचा शाळा उघडण्याला विरोध आहे. जुलैमध्ये क्विनिपियाक युनिव्हर्सिटीमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं, ज्यात 62% लोकांच्या म्हणण्यानुसार अशावेळी शाळा उघडणं असुरक्षित आहे. आणखीन एका सर्वेक्षणात 71% पालकांनी कोरोना परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवणं त्यांना धोकादायक वाटतंय. शालेय अधीक्षक असोसिएशनच्या म्हणण्यानुसार
सरासरी शाळांमध्ये मास्क, साफसफाई, परिचारिका, कॅम्पस फी संसर्गावर आतापर्यंत 13 कोटी खर्च येणार आहे आणि अमेरिकेत गेल्या महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत शाळा सुरू केल्या जातील अशी घोषणाही करण्यात आली होती. डेन्मार्कमध्ये एप्रिलमध्येच शाळा उघडण्यात आली आहे. फिनलँड, नॉर्वे, जर्मनीत कोरोनाचं संक्रमण आता नियंत्रणात येते, त्यामुळे तिथे शाळा सुरू करायला सुरुवात झाली आहे. जपान, सिंगापूर, दक्षिण कोरियातही शाळा उघडण्यात आल्या आहेत. व्हिएतनामच्या आरोग्य मंत्रालयानं आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर करत असल्याची मागणी केली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार इथल्या काही प्रांतांमध्ये रविवारी 3 कोरोना विषाणूची लागण झाल्याचं कळलं आणि त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. प्रशासनाकडूनही नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं जात आहे. माणसाच्या शरीरातील घामामधून कोरोनाचं निदान करण्यासाठी चिलीमध्ये श्वानांना प्रशिक्षण दिलं जातं. लॅब्राडॉर आणि गोल्डन रिट्रायव्हर्स या प्रकारातल्या 4 श्वानांना प्राथमिक प्रशिक्षणासाठी निवडण्यात आलंय. राजधानी सॅन्टियागोमध्ये कॅराबिनारो स्पेशलिस्ट ट्रेनिंग बेस इथे त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. जगभरात कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाय राबवले जात आहेत. बातमी आहे ब्रिटनमधून सध्या 2,58,494 ॲक्टिव्ह रुग्ण तिथे आहेत. आतापर्यंत 1,918 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. आतापर्यंत 46,201 जणांचा तिथे कोरोनामुळे मृत्यू ओढवलाय. ब्रिटनमध्ये आता रेस्टॉरंटमध्ये जेवणं कमी खर्चिक होणार आहे, कारण रेस्टॉरंटचं अर्ध बिल आता ब्रिटन सरकारकडून भरलं जाईल. अर्थव्यवस्था सध्या डगमगते आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी ब्रिटन सरकारनं हा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी जावं यासाठीची योजना असल्याचं ऋषी सनक यांनी म्हटलंय. या योजनेला 53,000हून अधिक रेस्टॉरंट्स आणि कॅफेंनी समर्थन दर्शवलंय. बातमी अमेरिकेतली कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 47,49,138 वर जाऊन पोहोचलाय. त्यातल्या 22,85,057 इतके ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1,57,179 कोरोनाग्रस्तांचा इथे मृत्यू ओढवलाय. फिलिपाईन्समध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाखांच्याही पुढे जाऊन पोहोचलाय. गेल्या 24 तासात तिथे 5,032 नवे रुग्ण आढळलेत. कोरोना रुग्णांचा आकडा 1,03,185 वर जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 2,000 रुग्णांचा या देशात मृत्यू ओढवलाय. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला फिलिपाईन्स हा दुसरा देश या यादीमध्ये आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतोय. देशात कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 27,33,677 वर पोहोचलाय. यापैकी 7,55,496 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 94,130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवलाय. दक्षिण कोरियामध्ये कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या संख्येनं नोटा पाण्यानं धुवून काढत असल्याची बाब समोर येते आणि त्या वाळवण्यासाठी गरम करताना नोटा जळल्याची बाब समोर येते. दक्षिण कोरियात जवळपास 100 कोटींचं यामुळे नुकसान झालंय. यापेक्षाही अधिक हे प्रमाण असू शकतं अशी देखील माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना व्यतिरिक्त इतरही बातम्या यानंतर आपण बघणार आहोत. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यासाठी उत्तर कॅरोलिनामध्ये शार्लट इथे रिपब्लिकन पक्षाचं अधिवेशन 21 ते 24 ऑगस्टला होणार आहे आणि त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी एकूण 336 प्रतिनिधी मतदान करतील. फ्लोरिडात कोरोनाचा प्रसार जास्त आहे, त्यामुळे हे अधिवेशन साधेपणानं पार पडेल. यावेळी इथे पत्रकारांना प्रवेश नसेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या मुलांना आपले वडीलच निवडणूक जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये ट्रम्प विजयी होतील असं ते म्हणतात. 50% अमेरिकन नागरिक डेमोक्रॅटिक पक्षाला मत देणार नाहीत असं ट्रम्प यांच्या मुलानं दावा केला. पूर्व लडाखमध्ये घुसखोरी केलेल्या भागातून चीनी सैन्यानं पूर्णपणे माघार घ्यावी यासाठी रविवारी मोल्डोमध्ये भारतीय आणि चीनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये कमांडर स्तरावरची 5व्या स्तरावरची बैठक झाली. काशगर एअरबेसवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअरफोर्सनं F-16 बॉम्बर विमानं तैनात केल्याचं ते उपग्रह फोटोंवरून स्पष्ट होत होतं. पूर्व लडाखमधल्या पँगॉंग लेकपासून काशगर एअरबेस 690 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे आणि या पँगॉंग TSO क्षेत्रातून चीनी सैन्य अजूनही पूर्णपणे मागे हटलेलं नाहीये. या एअरबेसवर 6 शियान F-16 बॉम्बर विमानं चीननं तैनात केली आहेत. लडाख बाहेर उत्तराखंडच्या लिपुलेख पासजवळ चीननं बटालियन तैनात केल्याचं कळतंय. दरवर्षी चीनसोबत होणारा रक्षाबंधनाच्या दिवशीचा 4,000 कोटींचा राखी व्यवसाय भारतीयांनी
तोडला आहे. यंदा राखीचा सण हिंदुस्थानी राखी या स्वरूपात साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला भारतीयांनी तिथे चांगला प्रतिसाद दिलाय. दरवर्षी साधारण 50 कोटी राख्यांचा व्यापार होतो, ज्याची किंमत जवळपास 6000 कोटींपर्यंत जाते. गेल्या अनेक वर्षांपासून चीनमधून राखी किंवा राखीसाठी लागणारं साहित्य आयात होत होतं. राखीचा माल सुमारे 4000 कोटींचा होता आणि हा माल भारतात यावेळेला आयात झाला नाही. पाकिस्तानमधली एक वृत्तवाहिनी हॅक करण्यात आल्याचं समोर आलं. ही वृत्तवाहिनी हॅक झाल्यानंतर स्क्रीनवर भारताचा झेंडा झळकला. सोबतच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही याद्वारे देण्यात आल्या. वृत्तवाहिनी हॅक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. वृत्तवाहिनीवर जाहिरात सुरू होता स्क्रीनवर हा भारताचा झेंडा असा झळकला होता. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर केली. 8 ऑगस्टपासून हे नियम लागू होतील. या नियमानुसार सर्व प्रवाशांना निश्चित प्रवासाआधी कमीत कमी 72 तास आधी दिल्ली विमानतळाच्या वेबसाईटवर जाऊन प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल, ज्यामध्ये त्यांना 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीचं पालन करावं लागेल. यात 7 दिवसांचा संस्थात्मक क्वारंटाईन असेल आणि त्यासाठी त्यांना स्वतः खर्च करावा लागेल. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय. पाकिस्ताननं आता वागण्याबद्दल भान ठेवावं असा इशारा त्यांनी दिलाय. पाकच्या गोळीबारात अफगाणिस्तानच्या 22 नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्यावर करझई यांनी ही प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानला आता सभ्यता आणि मैत्री निभावणं शिकायलाच हवं असं देखील त्यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानात दहशतवाद पसरण्यामागे पाकिस्तानच जबाबदार आहे असा आरोपही यापूर्वी करझई यांनी केला होता. बातमी अमेरिकेतली एका 17 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. हा तरुण मोठे नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींची ट्विटर अकाउंट हॅक करत असल्याची माहिती समोर आली. बिटकॉईन घोटाळा प्रकरणी या तरुणाला अटक झाल्याचं कळतंय. अजून 2 व्यक्तींना यातून ताब्यात घेतलं जात आहे. बातमी अमेरिकेतली कॅलिफोर्नियात वणव्यानं हाहाकार माजवला. उष्णतेमुळे सुमारे 12000 एकर क्षेत्रात अग्नितांडव होतंय. स्थानिक नागरिक या वणव्याला ॲपल फायर असं म्हणतात. याची चेरी खोऱ्यातून या सगळ्याची सुरुवात झाली आहे. लॉस एंजेलिसपासून 100 किलोमीटरपर्यंत हा वणवा जाऊन पोहोचलाय. सुरक्षा दलानं आतापर्यंत 2586 घरातल्या सुमारे 8000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर केलंय. वनविभागाच्या मते म्हणजेच कॅलिफोर्नियाच्या वनविभागाच्या मते जुलै महिन्यात आगीच्या 5292 घटना घडल्यात. 78000 एकरवरचं वनक्षेत्र यामुळे जळून खाक झालंय. अग्निशमन दल रात्रंदिवस आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहेत. सुमारे 1700 अग्निशमन कर्मचाऱ्यांना या संवेदनशील भागात तैनात करावं लागलंय. या भागात जंगलांमध्ये भीषण आग पसरते आणि त्यामुळे या भागातल्या हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. अफगाणिस्तानच्या नगरामधल्या एका जेलमध्ये आरोपीनं केलेल्या हल्ल्यात 3 लोकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे इथल्या सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आलाय. अफगाणिस्तानच्या बातमीनंतर सिरियाची बातमी. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना रोखण्यात यश आलंय. सीमेवर 4 दहशतवादी घुसत असल्याची माहिती इथे मिळाली होती आणि सिरियात नुकत्याच झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे इस्रायलच्या उत्तर सीमेवर तीव्र तणाव निर्माण झाला होता. इस्रायलच्या उत्तर सीमेवर तीव्र तणाव निर्माण झाल्यानंतर या गेल्या आठवड्यातही इथल्या हिजबुलच्या अतिरेक्यांनी लेबनॉनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न आता तिथे रोखल्याचं कळतंय. ओरेगॉनमध्ये पोर्टलँडमधल्या अमेरिकन कोर्ट हाऊस परिसरात आंदोलनं सुरूच आहेत. पोलिसांच्या कारवायांविरोधात जुलैमध्ये इथे आंदोलन चांगलंच पेटलं होतं. गेल्या अनेक आठवड्यांपासून इथे असे मोर्चे काढले जात आहेत. मोर्चातला तणाव सध्या कमी झाल्याची माहिती आंदोलकांकडून मिळते. जर्मनीत पाकिस्तान विरोधात नुकतंच आंदोलन करण्यात आलं. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान विरोधी आंदोलन झाल्याचं कळतंय. चिलीच्या दक्षिण भागात रविवारी हिंसाचार उफाळला होता. सरकारी कार्यालयांमध्ये निदर्शनं करत असलेल्या तिकडे आंदोलकांना हटवल्यानंतर हा हिंसाचार उफाळला. इथल्या स्थानिकांसोबत आंदोलकांची झटापटही झाली. काही स्थानिक इमारतींचं यावेळी नुकसान झाल्याचं कळतंय. 48 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. बातमी आहे जॉर्डनमधल्या लोकप्रिय फूड चेनमधल्या हॉटेलमध्ये चिकनमधून मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याचं समोर आलंय. एका 5 वर्षांच्या बालकाचा यात मृत्यू झालाय. 826 जणांना विषबाधा झाली आहे. अमानच्या वायव्येकडे बाल्का शहरामधल्या सरकारी अधिकाऱ्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिलाय. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ऐन अल बाशा परिसरातल्या हॉटेलमधून चिकन शॉर्मा त्यांनी खाल्ला होता आणि यानंतर इथल्या लोकांना त्रास व्हायला लागला. इथल्या 5 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं कळतंय. प्रिन्स हुसेन रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबेद यांनी ही माहिती दिली आहे. नाईल नदीवर बांधल्या जात असलेल्या धरणाच्या
धरणाबद्दल आनंद व्यक्त करत इथिओपियामध्ये रविवारी जल्लोष साजरा झाला. धरणामुळे एकीकडे वादही सुरू आहेत. राजधानी आदिस अबाबाच्या रस्त्यांवर हजारो लोक हातात ध्वज आणि पोस्टर्स घेऊन हा आनंद असा साजरा करतात. कारचे हॉर्न वाजवत, बँड वाजवत लोकांनी असा आनंद साजरा केला. बातमी आहे अमेरिकेतली फ्लोरिडाच्या पूर्व समुद्र किनाऱ्याला रविवारी मुसळधार पावसानं झोडपलंय. इसियास वादळानं इथे चांगलाच तडाखा दिलाय. यामुळे तयार झालेल्या वातावरणाचा इथल्या सी सर्फर्सनी चांगलाच आनंद लुटलाय. समुद्रावरच्या लाटांवर स्वार होत हे सर्फर चांगलंच हे सगळं वातावरण एन्जॉय करताना दिसले. इथले सगळे समुद्र किनारे, उद्यान आणि कोरोना चाचणी केंद्रे यामुळे बंद करण्यात आली होती. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पुढच्या बातम्या आपण बघणार आहोत. जगाच्या पाठीवरमध्ये पुढची बातमी आहे. ॲपल कंपनीनं देखील आता चीनला चांगलाच दणका दिलेला आहे. ॲपलनं आपल्या स्टोअरमधून जवळपास 29,800 पेक्षा जास्त ॲप हटवलेत आणि यातल्या 26,000पेक्षा जास्त हे गेमचे ॲप असल्याचं कळत आहे. स्पेसएक्स कॅप्सूल मेक्सिकोच्या आखातामध्ये यशस्वीरित्या उतरला. 45 वर्षांतर पहिल्यांदाच नासाला हे यश मिळाले. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील याबद्दल ट्विट करून ही माहिती दिली. पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या स्पर्धेसाठी टोकियो 2020 पॅरालिम्पिक्सचं वेळापत्रक कायम असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. पॅरालिम्पिक 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021 या काळात होणार आहे. टोकियोमध्ये गेल्या अनेक आठवड्यांमध्ये त्याबद्दल चर्चा होत आहेत आणि सातत्यानं प्रकरण नवनवीन समोर येत आहेत आणि त्यामुळे ही चर्चा सुरू होती. पण कोरोनाच्या परिस्थितीनुसार वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे असं देखील अधिकाऱ्यांनी त्यानंतर म्हटलंय. ब्रिटनमध्ये पंजाबी डान्सर राजीव गुप्ता यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात मूळचे पंजाबी असलेल्या राजीव यांनी मोठी कसरत करून तिथे डान्स क्लास सुरू केला होता. भांगडा करून शरीराचा चांगला व्यायाम होतो असं राजीव गुप्ता यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर त्यांनी भांगडा क्लास ऑनलाईन देखील सुरू केलाय. भारतामध्ये चीनमुळे कोरोनाचा फैलाव झाला नाही तर युरोपमुळे भारतात कोरोनाचा धोका वाढल्याचं एका संशोधनातून समोर आल्याचं म्हटलं जात आहे. भारतात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फायदा अधिक आहे असं संशोधकांनी म्हटलंय. बेल्जियममधली बातमी आहे. अँटवर्पमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्यानं वाढतो. इथे पर्यटकांना बंदी घालण्यात आली. बेल्जियममधल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत निम्मे रुग्ण हे अँटवर्पमधले. तिथे लॉकडाऊनमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले. पण आता रुग्ण वाढल्यानं इथे चिंता व्यक्त होतीये.